लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केलं स्ट्रक्चर ऑफ ओव्हिल. या स्ट्रक्चर ऑफ ओव्हिलमध्ये आपण काय सांगितलं की ओव्हिल आहे. पहिल्यांदाची चेन सांगितली मी तुम्हाला. ओव्हिल कुठं आहे? फ्लावर आहे. फ्लावरमध्ये गायनोसियम आहे. गायनोसियममध्ये कार्पेल आहे. कार्पेलचा पार्ट ओव्हरी आहे आणि ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हिल आहे. या ओव्हिलपासून डोक्यात ठेवा, ओव्हिलपासून फ्युचरमध्ये सीड मिळणार आहे. आणि म्हणून एक कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ ओव्हिल कुणाचं? सीड प्रोड्युसिंग प्लांट. काल आपण जेव्हा ओव्हिलची डेफिनेशन पाहिली तेव्हा आपण काय सांगितलं की ह्या दोन इंटिग्युमेंट आहे, ही आउटर आणि ही इनर. इंटिग्युमेंट म्हणजे काय? इंटिग्युमेंट हा प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे कुणाच्या? या न्यूसेलसच्या. न्यूसेलसला दुसरं नाव आहे मेगा स्पोरेंजियम. हे कारण सांगितलं मी, कारण या ठिकाणी फॉर्म होणार मेगा स्पोर. आणि म्हणून ओव्हिलचे डेफिनेशन काय जर केली आपण? इंटिग्युमेंटेड मेगा स्पोरेंजियम म्हणजे इंटिग्युमेंट असलेला मेगा स्पोरेंजियम कुणामध्ये असते? हा ऑफ अ सीड प्रोड्युसिंग प्लांट इज कॉल्ड ओव्हिल. व्हॉट इज ओव्हिल? इंटिग्युमेंटेड मेगास्पोरेंजियम. इंटिग्युमेंटेड मेगास्पोरेंजियम ऑफ सीड प्रोड्युसिंग प्लांट इज कॉल्ड ओव्हिल. इन अँजिओस्पर्म, या अँजिओस्पर्ममध्ये इन अँजिओस्पर्म मोस्ट कॉमन टाइप ऑफ ओव्हिल इज अॅनाट्रॉपस ओव्हिल. मी तुम्हाला दोन ओव्हिल सांगितले. एक सरळ होता, वर होती मायक्रोपाईल, इथं होता चलाजा, ही होती फ्युनिकल. हा स्ट्रेट जो ओव्हिल होता ज्यामध्ये मायक्रोपाईल अपवर्डली डायरेक्टेड आहे त्याला म्हटलं होतं आपण आर्थ्रोट्रॉपस ओव्हिल. आर्थ्रो म्हणजे स्ट्रेट. पण हा जो आर्थ्रोट्रॉपस होता याच्यामध्ये पहा मॉडिफिकेशन कसं झालं. 90, 90, 180च्या अँगलमध्ये तसा म्हणजे मायक्रोपाईल काय झाली? डायरेक्टली डाऊनवर्ड. बरं, डायरेक्टिंग डाऊनवर्ड. आणि म्हणून याला म्हटलं, बरं याला नाव दिलं अॅनाट्रॉपस ओव्हिल. आणि मोस्ट कॉमन टाईप आहे अॅनाट्रॉपस. व्हॉट इज अॅनाट्रॉपस ओव्हिल? ओव्हिल विच हॅज डाऊनवर्डली डायरेक्टेड मायक्रोपाईल. ओव्हिल विच हॅज डाऊनवर्डली डायरेक्टेड मायक्रोपाईल इज कॉल्ड अॅनाट्रॉपस ओव्हिल. आणि अॅनाट्रॉपस ओव्हिलचे दोन पार्ट आहेत. पहिला म्हणजे ही झाली स्टॉक, या पॉईंटपर्यंत स्टॉक, आणि दुसऱ्या वरच्या पूर्ण सोलन पार्टला नाव दिलं बॉडी. पुन्हा बघा काय म्हटलं मी, ओव्हिलचे पार्ट किती? दोन. पहिला कोणता? स्टॉक, आणि दुसरा वरचा पूर्ण इथून वरचा पार्ट म्हणजे पूर्ण बॉडी. काय मग स्टॉक? स्टॉकला नाव आहे फ्युनिकल, त्यालाच म्हणतात फ्युनिकुलस. मग काय बोलणार मग स्टॉकबद्दल? The stalk of the ovule is called funicle. Stalk of the ovule is called funicle. It attaches. या फ्युनिकलमुळं काय झालं की ओव्हिल हा कुणाला अटॅच झाला? खाली प्लासेंटाला. प्लासेंटा इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू ज्यामध्ये फूड भरलेलं आहे. फ्युनिकल, स्टॉक ऑफ द ओव्हिल इज कॉल्ड फ्युनिकल और फ्युनिकुलस. इट अटॅचेस ओव्हिल टू द प्लासेंटा. या दांडीमुळं ओव्हिल प्लासेंटाला अटॅच झाला. पॉइंट हा असा पॉइंट आहे ज्या ठिकाणी फ्युनिकल कुणाला अटॅच झालं? बॉडीला. दॅट पॉइंट इज कॉल्ड हिलम और हिलस. पॉइंट ॲट विच फ्युनिकल इज अटॅचेस टू द बॉडी इज कॉल्ड हिलम. आता बोलू आपण या बॉडीबद्दल. काय बॉडी? बॉडी म्हणजे या फ्युनिकलनी फॉर्म केला मेजर सोलन पार्ट. कुठं? याच्या टिपवर. हा झाला शेंडा त्याचा, फ्युनिकलचा शेंडा. हा झाला फ्युनिकलचा बेस. त्याच्या टिपवर, शेंड्यावर मेजर सोलन पार्ट फॉर्म केला, त्याला नाव दिलं बॉडी. फ्युनिकल प्रोड्युसेस मेजर सोलन पार्ट ॲट इट्स टिप. फ्युनिकल प्रोड्युसेस मेजर सोलन पार्ट ॲट इट्स टिप कॉल्ड बॉडी. बॉडी हॅज अ सेव्हरल पार्ट. काय म्हटलं मी? फ्युनिकलनी काय प्रोड्यूस केला? मेजर सोलन पार्ट ॲट इट्स टिप, आणि त्याला नाव दिलं आपण बॉडी. बॉडी शोज अ सेव्हरल पार्ट. या बॉडीमध्ये पहिला जो पार्ट आहे तो आहे न्यूसेलस. हा न्यूसेलस आहे.
हा झाला न्यूसेलस दिसला असेल तुम्हाला, पहा इथून हा पूर्ण ॲक्च्युली हा पूर्ण न्यूसेलसच होता. मॅच्युरिटीला या न्यूसेलसनी फॉर्म केली एम्ब्रिओ सॅक, न्यूसेलसनी फॉर्म केली एम्ब्रिओ सॅक. हा पूर्ण यामध्ये ॲक्च्युली पॅरेन्कायमॅटस टिश्यू होते. ओव्हिलमध्ये ॲक्च्युली हा पूर्ण असा होता. ओव्हिल कन्सिस्ट ऑफ सेंट्रल पॅरेन्कायमॅटस टिश्यू. ओव्हिलमध्ये पूर्ण असे पॅरेन्कायमॅटस टिश्यू होते. त्यामधल्या एका टिश्यूपासून, न्यूसेलसमधल्या एका टिश्यूपासून ही एम्ब्रिओ सॅक बनली. हा मॅच्युअर ओव्हिल आहे म्हणून यामध्ये एम्ब्रिओ सॅक दिसते, पण यामध्ये ॲक्च्युली नंबर ऑफ काय होते हे नव्हतं. यामध्ये होते नंबर ऑफ पॅरेन्कायमॅटस टिश्यू आणि त्यापासून तयार झाली एम्ब्रिओ सॅक. कशी तयार झाली, त्याला एम्ब्रिओ सॅक का म्हणते, आपला समोरचा प्रश्न आहे. फक्त आपण कोणाला न्यूसेलस, हा न्यूसेलसबद्दल काय बोललो मी, ओव्हिल कन्सिस्ट ऑफ सेंट्रल पॅरेन्कायमॅटस टिश्यू आणि त्याला नाव दिलं, काय नाव दिलं, न्यूसेलस. पहिला पार्ट झाला बॉडीचा, पहिला पार्ट आहे न्यूसेलस. हे लेबल दिसते त्यालाच म्हटलं मेगास्पोरेंजियम. हा ॲक्च्युली न्यूसेलसचं काय फंक्शन राहू शकेल आपल्या टॉपिकमध्ये नाही, पण न्यूसेलस काय फंक्शन राहील की न्यूसेलसने काय फॉर्म केलं, एम्ब्रिओ सॅक. दुसरा फंक्शन हा न्यूसेलस काय करतो, इथे याला एम्ब्रिओ सॅक का म्हटलं, सॅक म्हणजे काय, बॅग ज्यामध्ये एम्ब्रिओ डेव्हलप होणार. कसा डेव्हलप होणार हाही आपला टॉपिक समोरचा आहे, कारण फर्टिलायझेशन राहील. त्या फर्टिलायझेशन झाल्यानंतर या ठिकाणी एम्ब्रिओ फॉर्म होईल, म्हणजे या बॅगमध्ये, या सॅकमध्ये एम्ब्रिओ फॉर्म होते, म्हणून याला नाव दिलं एम्ब्रिओ सॅक. म्हणून याचं पहिलं फंक्शन आहे न्यूसेलसचं, इट प्रोड्युसेस एम्ब्रिओ सॅक. दुसरं फंक्शन, इट प्रोव्हाइड न्यूट्रिशन कुणाला, टू द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. इथं जो एम्ब्रिओ डेव्हलप आहे, पण आपण ते फक्त तुमच्या माहितीसाठी सांगितलं मी, एंट्रान्स वगैरेच्या कामात पडते. आपला महत्त्वाचा मुद्दा एक आहे की न्यूसेलसबद्दल काय सांगितलं मी, ओव्हिल कन्सिस्ट ऑफ सेंट्रल पॅरेन्कायमॅटस टिश्यू. ओव्हिल कन्सिस्ट ऑफ सेंट्रल पॅरेन्कायमॅटस टिश्यू कॉल्ड न्यूसेलस. आता बोलू आपण इंटिग्मेंटबद्दल. व्हॉट अबाउट द इंटिग्मेंट. हा जो न्यूसेलस आहे याला सराउंड केलेला आहे कोणी, या न्यूसेलसला सराउंडेड बाय, न्यूसेलस इज सराउंडेड बाय टू प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. आहे दोन प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, आउटर इनर. हा झाला न्यूसेलस. न्यूसेलस इज सराउंडेड बाय टू प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग कॉल्ड इंटिग्मेंट, दॅट इज आउटर अँड इनर इंटिग्मेंट. इकडे आउटर अँड इनर इंटिग्मेंट. दोन पॉईंट समजले. आपण आता बॉडीबद्दल बोलतोय. बॉडीचा पहिला पार्ट सांगितलं मी, हा पूर्ण न्यूसेलस होता या ठिकाणी. ॲक्च्युली आधी न्यूसेलस काय, ओव्हिल कन्सिस्ट ऑफ सेंट्रल मास ऑफ पॅरेन्कायमॅटस टिश्यू. ओव्हिल कन्सिस्ट ऑफ सेंट्रल मास ऑफ पॅरेन्कायमॅटस टिश्यू कॉल्ड न्यूसेलस. मग इंटिग्मेंट काय, या न्यूसेलसला सराउंड केलेलं आहे दोन प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगनी, ज्याला नाव दिलं इंटिग्मेंट. कोणत्या त्या इंटिग्मेंट, आउटर अँड इनर. आणि म्हणून म्हटलं मी न्यूसेलस इज सराउंडेड बाय टू प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग कॉल्ड इंटिग्मेंट, दॅट इज आउटर अँड इनर इंटिग्मेंट. आता मायक्रोपाईल. ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे हा असा झाला, हा वरचा भाग जो होता ओव्हिलचा तो होता अपेक्स आणि खालचा भाग आहे बेस. पण या ठिकाणी काय झालं, असं वाकल्यामुळं अपेक्स कुठं आला, खाली. मी काय सांगितलं, अपेक्स कुठं असतो वर, बेस कुठं असतो खाली. पण झालं कसं, हा जो ओव्हिल आहे हा कसा झाला, पहिल्यांदा 90च्या अँगलमध्ये वाकला, पुन्हा 90च्या, अपेक्स कुठं आला, खाली. आणि हे जे नॅरो ओपनिंग आहे, हे नॅरो ओपनिंग आहे कुठं, नॅरो ओपनिंग ॲट द अपेक्स ऑफ ओव्हिल. ओव्हिलच्या अपेक्सला नॅरो ओपनिंग आहे. नॅरो ओपनिंग ॲट द अपेक्स ऑफ ओव्हिल इज कॉल्ड मायक्रोपाईल. जसं मी तुम्हाला फंक्शन हे सांगितले, जरी त्यामध्ये नाही तरी, की न्यूसेलसचं काम काय होतं, एम्ब्रिओ सॅक फॉर्म करणे, त्यामधल्या डेव्हलपिंग एम्ब्रिओला फूड मटेरियल प्रोव्हाइड करणे, न्यूट्रिशन देणे. याचं इंटिग्मेंटचं काय काम आहे, इंटिग्मेंटचं फंक्शन आहे न्यूसेलसला आणि डेव्हलपिंग एम्ब्रिओला प्रोटेक्शन देणे.
पुन्हा काय होते की जसं मी तुम्हाला सांगितलं की फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्हिलचं काय बनणार, हे जे ओव्हिलचं काय बनणार, सीड बनेल ना. मग हे ओव्हिलचं कव्हरिंग काय बनणार, सीड कोट, सीडचं कव्हर बनेल. सध्या ओव्हिल आहे, हे ओव्हिलचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. ज्यावेळेला ओव्हिल सीड बनेल त्यावेळेला हे बनणार सीड कोट. इंटिग्युमेंट काय फॉर्म करणार, सीड कोट. सीडला कव्हर असते ना ते या इंटिग्युमेंटपासून तयार होते. मग हे मायक्रोबाईल आहे. मायक्रोबाईलमध्ये काय सांगितलं मी, आपण या ठिकाणी बेस, ह्या जो अपेक्स आहे, नॅरो ओपनिंग ॲट द अपेक्स ऑफ ओव्हिल इज कॉल्ड मायक्रोबाईल. आणि या मायक्रोबाईलचं काय फंक्शन आहे, इथून पोलन ट्यूब आतमध्ये जाईल. आठवते पोलन ट्यूब, पोलन ट्यूब फॉर्म झालेली आहे स्टिग्मावर, ज्यामध्ये 2 मेलगमीट आहे. ती जाईल, कधी जाईल, ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन. ज्यावेळेला आपण फर्टिलायझेशन टॉपिक शिकू त्यावेळेला तुम्हाला दिसेल की मायक्रोबाईलमधून पोलन ट्यूब आतमध्ये जाईल, कारण या ठिकाणी होते फर्टिलायझेशन. दुसरा फंक्शन आहे, तुम्हाला माहिती आहे की हे काय आहे, शेवटी ओव्हिल आहे. ओव्हिलचं ओपनिंग, ओव्हिल कशामध्ये कन्वर्ट होणार, सीडमध्ये. आज जे ओव्हिलचं ओपनिंग आहे ते कुणाचं ओपनिंग बनणार, सीडचं. आणि सीडमध्ये जेव्हा सीड अंकुरते, केव्हा अंकुरते, जेव्हा त्या सीडमध्ये पाणी जाईल, वॉटर जाईल. वॉटर या मायक्रोबाईलच्या थ्रू जाते. ठीक आहे, आपण 3 पार्ट सांगितले मी. आता तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगितलं, महत्त्वाचे 3 पार्टचे 3 पॉईंट सांगतो तुम्हाला. पहिलं काय बोललो आपण, पहिला पार्ट कोणता होता, न्यूसेलस. बॉडीचा बॉडीबद्दल काय बोललो आपण की फ्युनिकलनी काय प्रोड्यूस केला, मेजर सोलन पार्ट, कुठं ॲट इट्स टीप, त्याला नाव दिलं बॉडी. बॉडीचा पहिला पार्ट कोणता, न्यूसेलस. यामध्ये काय सांगितलं आपण, ओव्हिल कन्सिस्ट ऑफ सेंट्रल पॅरेन्कायमेटस टिश्यू. ओव्हिल कन्सिस्ट ऑफ सेंट्रल पॅरेन्कायमेटस टिश्यू, त्याला नाव दिलं न्यूसेलस. सेकंड पॉईंट म्हटलं मी इंटिग्युमेंट. काय बोललो इंटिग्युमेंटबद्दल, न्यूसेलस इज सराउंडेड बाय 2 प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. दिसूनच राहिला 2 आउटर आणि इनर आहे तो, कॉल्ड इंटिग्युमेंट, दॅट इज आउटर अँड इनर इंटिग्युमेंट, प्रोटेक्शन देते. त्यानंतर बोललो मायक्रोबाईलबद्दल. काय बोललो मी, मायक्रोबाईलबद्दल बोलताना सांगितलं आपण की नॅरो ओपनिंग आहे, नॅरो ओपनिंग ॲट द अपेक्स ऑफ ओव्हिल इज कॉल्ड मायक्रोबाईल. आता चला, हा जर अपेक्स हा झाला बेस, आणि या बेस कुणाला डायरेक्टली अपोजिट आहे, मायक्रोबाईल. हा झाला बेस, बेस ऑफ द ओव्हिल डायरेक्टली अपोजिट टू मायक्रोबाईल. बेस ऑफ ओव्हिल डायरेक्टली अपोजिट टू मायक्रोबाईल इज कॉल्ड चलाजा. हा झाला बेस. आणि या चलाजाचं काय फंक्शन खरं पाहता त्यात नाही आहे टॉपिकमध्ये. चलाजाचं फंक्शन आहे की या चलाजानी फॉर्म केलं इंटिग्युमेंट. चलाजानी काय फॉर्म केल्या, इंटिग्युमेंट्स फॉर्म केल्या चलाजानी. त्यानंतर ही झाली एम्ब्रियो सॅक. सध्या आपण शॉर्टमध्ये बोलतो एम्ब्रियो सॅकबद्दल. जेव्हा ते डेव्हलपमेंट शिकणार तेव्हा पूर्ण सांगू की या एम्ब्रियो सॅकला पुन्हा सांगतो मी. एम्ब्रियो सॅक का म्हटलं, सॅक म्हणजे बॅग आहे ज्यामध्ये एम्ब्रियो डेव्हलप होणार आहे. त्यालाच नाव आहे फिमेल गॅमेटोफाइट. मेगॅस्पोअरपासून डेव्हलप होते तो फिमेल गॅमेटोफाइट, म्हणून मेगा गॅमेटोफाइट. इट इज ओव्हल मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर. मी आधी सांगितलं तुम्हाला यामध्ये 7 सेल आहे, 3, 3, 6, 1, 7. इट इज ओव्हल मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर, जे कुठं एम्बेडेड आहे, कुठं बसलेलं आहे, या न्यूसेलसमध्ये. काय म्हटलं मी तुम्हाला या ठिकाणी, इट इज ओव्हल मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर एम्बेडेड इन न्यूसेलस. इट इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ओव्हिल. पुन्हा एकदा पूर्ण ओव्हिलबद्दल एकदा पुन्हा सांगतो, शांततेत लक्ष द्या. स्ट्रक्चर ऑफ ओव्हिल म्हटल्याबरोबर काय लक्षात ठेवायचं, शॉर्टमध्येच आहे. खरं तर जुन्या सिलेबसमध्ये तरी डिटेल होतं, आता ही शॉर्ट आहे हा टॉपिक. काय सांगितलं ओव्हिलबद्दल, ओव्हिल म्हणजे काय, तर ओव्हिल काय, हा ओव्हिल आहे म्हणजे काय, हा न्यूसेलस आहे आणि त्याला कव्हर आहे इंटिग्युमेंटचं. आणि कुणामध्ये असतं, सीड प्रोड्युसिंग प्लांट. इंटिग्युमेंटेड मेगॅस्पोरेंजियम, इंटिग्युमेंटेड मेगॅस्पोरेंजियम ऑफ सीड प्रोड्युसिंग प्लांट इज कॉल्ड ओव्हिल. ओव्हिल डिफरंट टाईपचे, पण इन अँजिओस्पर्म मोस्ट कॉमन टाईप ऑफ ओव्हिल इज ॲनाट्रॉपस ओव्हिल. ॲनाट्रॉपस ओव्हिल म्हणजे काय, ॲनाट्रॉपस ओव्हिल मीन्स
ओव्हल which has downwardly directed micropyle. Oval which has downwardly directed micropyle is called anatropous oval. Anatropous oval has consists of two parts. पहिला stalk आणि दुसरा body. Stalk बद्दल बोलू आपण. Stalk of the oval is called funicle or funiculus. It attaches oval to the placenta. It attaches oval to the placenta. नंतर म्हटलं मी या ठिकाणी तुम्हाला पॉइंट ॲट विच फ्युनिकल अटॅचेस टू द बॉडी, त्या पॉइंटला नाव दिलं हिलम. मग बोललो बॉडीबद्दल. काय बॉडी? मेजर फ्युनिकल प्रोड्युसेस मेजर सोलन पार्ट. या फ्युनिकलनी प्रोड्यूस केला हा मेजर सोलन पार्ट कुठे? ॲट इट्स टिप कॉल्ड हिलम कॉल्ड बॉडी. फ्युनिकल प्रोड्युसेस major swollen part at its tip called body. Body shows the several part. पहिला कुठला? न्यूसेलस. बोला न्यूसेलस बद्दल. काय म्हटलं न्यूसेलस बद्दल? ओव्हल कन्सिस्ट ऑफ सेंट्रल पॅरेन्कायमॅटस टिश्यू कॉल्ड. यामध्ये पॅरेन्कायमॅटस टिश्यूने भरलेला आहे हा. काय म्हटलं? ओव्हल कन्सिस्ट ऑफ सेंट्रल पॅरेन्कायमॅटस टिश्यू कॉल्ड न्यूसेलस ऑर मेगास्पोरेंजियम. इंटुगमेंट बद्दल बोलतो. Second, nucellus is surrounded by two protective covering called integument, that is outer and inner integument. झाला. मग मायक्रोबाईल बद्दल बोलतो. नॅरो ओपनिंग आहे कुठं? ॲट द अपेक्स ऑफ ओव्हल. नॅरो ओपनिंग ॲट द अपेक्स ऑफ ओव्हल इज कॉल्ड मायक्रोबाईल. चला जा. काय म्हटलं? चला जा. हा बेस आहे ओव्हलचा. बेस ऑफ हा अपेक्स हा बेस ऑफ ओव्हल डायरेक्टली अपोजिट टू मायक्रोपाईल. बेस ऑफ ओव्हल डायरेक्टली अपोजिट टू मायक्रोपाईल इज कॉल्ड सलाझा. त्यानंतर बोललो आपण एम्ब्रियोसॅक बद्दल. त्यालाच एम्ब्रियोसॅकला म्हटलं फिमेल गेमेटोफाइट. त्यालाच म्हटलं आपण या ठिकाणी मेगा गेमेटोफाइट. इट इज ओव्हल मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर. ओव्हल मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर आहे एम्बेडेड इन न्यूसेलस. आता आपण एक डेफिनेशन पाहू. व्हॉट इज मेगास्पोरोजिनेसिस? मेगा स्पोरोजिनेसिस. याआधी एक डेफिनेशन पाहिली आपण मायक्रोस्पोरोजिनेसिस. ऍक्च्युअली काय या नावामध्येच मिनिंग आहे. आपण शिकलो मायक्रोस्पोरोजिनेसिस म्हणजे मायक्रोस्पोरचं जिनेसिस. जिनेसिस म्हणजे प्रोडक्शन. कसं होते मायक्रोस्पोरचं प्रोडक्शन? आठवा आपण शिकलो मायक्रोस्पोर और पोलनगिरीचं प्रोडक्शन. मायक्रोस्पोर मदर सेल होता, तो डिवाइड झाला कशाने? मिओसिस. मिओसिसचा रूल तुम्हाला माहिती आहे, एकाचे 4 क्रोमोझोम नंबर हाफ आणि फॉर्म झाले हॅप्लॉइड मायक्रोस्पोर और पोलनगिरी. आणि म्हणून डेफिनेशन तयार केली याची जी आपण शिकलो. द प्रोसेस इन विच microspore mother cell divide by meiosis. The process by which microspore mother cell divide by meiosis to form. काय फॉर्म झालं होतं? To form a tetrad of microspore or pollen grain is called microsporogenesis. त्या ठिकाणी मायक्रोस्पोर मदर सेल होता, या ठिकाणी राहील मेगास्पोर मदर सेल. या ठिकाणी काय राहील? मेगास्पोर मदर सेल. कसा राहील उद्यापासून आपल्याला शिकायचंच आहे, कारण याचं फॉर्मेशन काय कसं होते ते. मेगास्पोर मदर सेल म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. या मेगास्पोर मदर सेल हा डिप्लॉइड राहील. याचं होणार मिओसिस आणि फॉर्म होणार हॅप्लॉइड मेगास्पोर. आणि मेगास्पोर जे फॉर्म होते हे असे असतात 1 2 3 4 म्हणजे सरळ रेषेत आहे. सरळ आहे म्हणजे लिनियर आहे. 4 आहे म्हणजे टेट्रॅड आहे. 1 2 3 4 आहे असे सरळ आणि असे फॉर्म होते म्हणून याला म्हटलं लिनियर टेट्रॅड. काय म्हटलं याला? लिनियर टेट्रॅड ऑफ मेगास्पोर. आणि या प्रोसेस एवढ्या प्रोसेसला नाव दिलं मेगास्पोरोजिनेसिस. या दोनही डेफिनेशन व्हेरी इम्पॉर्टंट आहे एंट्रान्स आणि 12वीसाठी की जी 1 मार्काला आहे. काय म्हणतो मग आपण? व्हॉट इज मेगास्पोरोजिनेसिस?
द प्रोसेस इन विच मेगास्पोर मदर सेल किंवा डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल, द प्रोसेस इन विच डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल डिवाइड बाय meiosis, the process in which diploid megaspore mother cell divide by meiosis to form linear tetrad of haploid megaspore. Linear tetrad of haploid megaspore is called megasporogenesis. पुन्हा सांगतो, what is megasporogenesis? The process in which diploid megaspore mother cell divide by meiosis to form linear tetrad of haploid megaspore is called megasporogenesis. आता यानंतरचा टॉपिक आहे आपला की ही एम्ब्रियो सॅक कशी डेव्हलप झाली. आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवूनच देतो. ही डेव्हलप झाली मॅच्युरिटीला, पण आधी या ठिकाणी मी आता सांगितलं तुम्हाला काय होतं, पॅरेनकायमॅटस टिश्यू, असे पॅरेनकायमॅटस टिश्यू होते. असं होतं हे स्ट्रक्चर सुरुवातीला इमॅच्युअर असताना असं होतं. हे होते पॅरेनकायमॅटस टिश्यू, हे झाले पॅरेनकायमॅटस सेल, एकाला म्हणू आपण पॅरेनकायमॅटस सेल. आणि या न्यूसेलस पासून डेव्हलप झाली ते एम्ब्रियो सॅक किंवा फिमेल गॅमेटोफाइट. तो कसा डेव्हलप झाला म्हणजे न्यूसेलसनी फिमेल गॅमेटोफाइट कसा, म्हणजे आता आपली चेन बागच झाली. एक होता प्लॅन्ट, प्लॅन्टला फ्लावर, फ्लावरमध्ये गायनोसियम, गायनोसियममध्ये कार्पेल, कार्पेलमध्ये ओव्हरी, ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल, ओव्ह्यूलमध्ये न्यूसेलस, आणि न्यूसेलस फॉर्म करणार फिमेल गॅमेटोफाइट. कसा फॉर्म करते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. नेक्स्ट 2 लेक्चरमध्ये डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट कम्प्लीट.